मित्रो, पावसाळ्यातील पाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत. पावसाळ्यामध्ये पूर येतो, आला पूर निघून जातो आणि बरेचदा पुन्हा प्यायला पाणी, शेतीला पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा भरपूर पाऊस येतो तेव्हा ते धरणात मावत नाही, शेत खरडून जाते, पिकं खरडून जातात. अशी अवस्था एकीकडे आहे. अशा प्रसंगी आपल्याला काय करायला पाहिजे या संदर्भानं काही चर्चा करू, त्यामध्ये काही सुझाव, काही सूचना लक्षात घेऊ. बऱ्याचदा आता नदीमध्ये गाळ साचणं, वाळू साचणं किंवा वेगवेगळ्या वनस्पती उगवणं अशा पद्धतीचा एक प्रकार घडतो आहे आणि त्याच्यामुळे नदीचं पात्र उथळ झालेलं आहे. त्यामुळे नदी पात्रामध्ये पाणी जे मावायला पाहिजे ते मावत नाही. त्यामुळे परिसरातलं नदी आपल्याला पाण्याला जागा करते, म्हणून त्यामुळं शेती खरडून जाणे बाजूची, पुराचं पाणी शहरामध्ये गावामध्ये शिरणे असे प्रकार घडताना दिसत आहेत. तर आपल्याला एक प्रयोग, नदीचं पात्र जर आपण खोल केलं तर काही प्रमाणामध्ये पुराचा हा नदीपात्राला लागणारा जो पुराचा धोका आहे तो टळायला मदत होईल. आणि हे नदीचं खोलीकरण करत असतानाच मध्ये बंधारे जर बांधून ठेवले तर तितक्या परिसरामध्ये पाणी साठवायला मदत होईल. आता काही धरणं आहेत नदीवर, त्या धरणाची अवस्थाही अशीच आहे. त्या धरणामध्ये प्रचंड गाळ आहे. आता शासनाकडे पैसा नाहीये अशा पद्धतीची एक नेहमी सांगणं असते ते गाळ काढण्यासाठी. तर ही गाळ शेतकऱ्यांना मोफत स्वरूपामध्ये देण्याची पण योजना शासनाच्या पातळीवर असते. पण त्या संदर्भामध्ये एक प्रकारे शेअर्स उभे करून शासनाने जनतेला, उद्योजकांना, गुंतवणूकदारांना आणि जे कोट्याधीश आहेत त्यांना जर यामध्ये आणलं तर काही प्रमाणामध्ये काम चांगलं होऊ शकतं. पाणी फाउंडेशनच्या संदर्भानं चांगलं काम या अनुषंगानं काहीच प्रमाणात झालेलंही आहे. तर पाणी साठवण क्षमता प्रचंड करणं हे पाणी टंचाईवरचा रामबाण उपाय असतो. त्यामुळे आपण नदीचं खोलीकरण आणि धरणाचं खोलीकरण करून पाण्याची साठवणूक जर आपण अधिक करू शकलो तर हा एक पुराचा धोका काही प्रमाणामध्ये आपण टाळू शकतो. दुसरा एक पर्याय आहे की आता हे पाणी साठलेलं आहे, साचते आहे, पण काही वेळेस काय होते, पुराचं पाणी नदीत दिसते पण काही परिसरात पाणी नसते. जसे आपण पाईपलाईन करून पाणी शेताकडे नेलेलं आहे आणि ते त्या धरणाच्या परिसरातच ते पाणी जातं आणि ते पिकापुरतंच असतं. पण आपण जर त्या परिसरामध्ये पाणी उपसा करून पाण्याचे कोठार उभा केले, पाणी साठवणुकीचे कोठार जर उभे केले, त्या ठिकाणी त्या गावाला, प्रत्येक गावाला नदीचं पाणी जोडून, यासाठी अजून खर्च येणार आहे, नक्कीच खर्च आहे, खर्चिक बाब आहे, मला याची जाणीव आहे. त्या गावाला पिण्याचं पाणी किंवा 2 वर्ष पुरेल एवढ्या पद्धतीनं साठवणुकीची क्षमता प्रत्येक गावात जर आपण करू शकले, नळाच्या योजनेने पावसाचं पाणी मग ते शुद्धीकरण करून घेता येईल. किंवा ही जी छोटे छोटी धरणं आहेत त्या धरणाचं सुद्धा खोलीकरण केलं, काही प्रमाणात रुंदीकरण करून ते पाणी देखील पावसाळ्यामध्ये आपण तिथे नेऊन टाकलं आवश्यक त्या ठिकाणी, तर हाही एक चांगला प्रयोग होऊ शकतो. मग रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ लातूरला आली, पाणी टंचाईच्या नेहमी बातम्या असतात, ते आपण त्याचा सामना करण्याची
गरज भासत नाही. आता काय होतंय काय सध्या, प्रचंड प्रमाणामध्ये रस्ते म्हणजे गावातले असतील शहरामधले असतील सिमेंटचे झालेले आहेत आणि प्रत्येकजण आपल्या घरापुढे सुद्धा पाण्याचा थेंब अडू नये यासाठी काळजी घेतोय. अंगणात सुद्धा पाणी अडू नये अशा पद्धतीची काळजी घेतो. त्यामुळं काय होते आहे, आपण एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, प्रत्येक थेंब होळात आणि मग नदीत असा तो चाललेला आहे आणि त्यामुळे सुद्धा नदी आणि होळामध्ये प्रचंड प्रमाणात पूर येतो आहे. कारण पाणी एकदम सगळेच आपण सोडून देत असो तर ते पाणी साठवण्याची प्रक्रिया गावापासून झाली पाहिजे. घराघरामध्ये जसे धान्याचे कोठार आहेत, धान्य जसे लागते पाणी लागत नाही का, म्हणून प्रत्येकाने पाणी साठवणुकीसाठी काही विशिष्ट प्रयोग, ओसाड जागा असेल, पडीक जमीन असेल किंवा गावामध्ये पडीक ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची शासन स्तरावरून प्रशासन स्तरावरून या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होण्याची गरज आहे. ते गावात सुद्धा ह्या पाणी साठवलं जाईल यासाठी प्रयत्न करणे, कारण जमिनीमध्ये आपण पाणी तयार करू शकत नाही. जमिनीमध्ये फक्त पाणी साठवून पाण्याची पातळी वाढवू शकतो. म्हणून त्या आणि काही समुद्राचं पाणी आपल्या गावात येणार नाही, तर आपल्या परिसरामध्ये पाणी जे साठवलं जातं तेच पाणी आपल्याला भेटत असते. म्हणून आपल्या परिसरामध्ये पाणी साठवण्याची यंत्रणाच आपण उभी केली नाही तर आपल्याला पाणी कुठलं मिळणार आहे. मग अजून वन्यप्राण्याला पाणी कुठलं मिळणार आहे. वन्यप्राणी अनेकदा मरून चाललेले आहेत. त्यामुळे सृष्टीचं चक्र, पर्यावरणाचं चक्र खराब होऊन जात आहे, बिघडत आहे. हे कुठंतरी थांबण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची अत्यंत गरज आहे. पाणी अडवलं तरच देश घडणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण मग पाणी सुरक्षित स्थळी, जसं आपण माणसं सुरक्षित स्थळी हलवतो पूर आलं की, तर पूर येण्या पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या नदीतलं, त्या धरणातलं पाणी जर सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी असे जर कोठारं आम्ही उभं करू शकलो आणि त्या पाण्याच्या कोठाराचा उपयोग शेतकऱ्यांना आम्ही उन्हाळ्यात देऊ शकलो त्याचा पिण्याच्या आणि पिकाच्या पाण्यात, तर जमिनीचं लागवडीचं क्षेत्र, पाण्याच्या खाली येणाऱ्या जमिनीचं क्षेत्र वाढण्यासाठी देखील मदत होते. अजूनही प्रचंड प्रमाणामध्ये पाणी, जमीन कोरडवाहू प्रचंड प्रमाणात आजही जमीन आहे, तिथं पाणी अजून गेलेलं नाही. त्यामुळे आपला देश जलसिंचनाच्या नकाशावर यायचा असेल तर असे हे प्रयोग आपल्याला करावे लागते. देशामध्ये रस्ते बांधणीचं काम चांगलं चालू आहे, तसं आता हे पाण्याच्या साठवणुकीचंही काम हाती घेण्याचं गरज. निसर्गाच्या साधन सुविधाचा वापर चांगल्या पद्धतीने केले. आता विजेची टंचाई बऱ्याच प्रमाणात कमी होते आहे. आम्ही याचा उपयोग करायला शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर चांगलं काम हाती घेतले गेलेलं आहे की विजेचा वापर आम्ही करतो आहोत चांगल्या पद्धतीनं. सौर ऊर्जाच्या माध्यमातून आता वीज निर्मिती होते आहे. तर तसं पाण्याच्या साठवणुकीचा उपयोग आणि पाण्याचे विविध उपयोग आम्हाला जर करता आले, त्या परिसरामध्ये पाण्याची साठवणुकी सुरक्षित साठवायचं आणि त्याच्या बाजूला आम्ही जर गार्डन म्हणजे वृक्ष संवर्धनाचं काम हाती घेतलं व रोपं तयार करण्याचं काम हाती घेतलं आणि ते रोपाचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये जर करून त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांना सोपवली तर त्या निमित्तानं हा देश जसा पाणीदार राहील तसंच तो हरित राहील. आणि पाणीचं जे असंतुलन होत आहे, कधी पाणी पडत नाही म्हणून शेतकरी परेशान आहे, जनता परेशान आहे, कधी पाणी जास्त पडण्याचं परेशान आहे, तर किमान पाणी न पडण्यामुळे जे काही धोके निर्माण होतात ते धोके टाळण्यासाठी एक मदत होणार आहे. पाणी बचतीचं सोय करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करावे. आपण गार्डनला जागा राखीव ठेवतो, एखाद्या नगरामध्ये मंदिराला जागा राखीव ठेवतो, रस्त्याला जागा राखीव ठेवतो, तशा पद्धतीनं प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक गावामध्ये पाणी साठवणुकीसाठी जागा राखीव केली पाहिजे आणि पावसाळ्यात पडणारं पाणी त्या ठिकाणी नेऊन सोडून ते पाणी त्या ठिकाणी साठवलं पाहिजे. त्यामुळं काय होईल, गावागावातलं पाणी
शेतात पाणी अडवा पाणी जिरवा ही प्रयोग झालेला आहे, पण तो अधिक सक्षमपणे करण्याचा एक भाग म्हणून मी हे सांगतो आहे. तर प्रत्येक पाणी तिथं अडलं, गावातलं पाणी गावात राहिलं आणि तर गावाला पाणी भेटेल. जंगलातलं पाणी जंगलात ठेवण्याचा आपण जर प्रयत्न केला, काही प्रमाणात जाईल पाणी जास्त असेल तेव्हा जाईल काही प्रमाणामध्ये, पण एकदम जाण्याचा प्रकार सुरू झालेला आहे, तो थांबण्यासाठी मदत होईल मित्रांनो. हे अवघड जरी वाटलं तर शासनाने जर मनात घेतलं आणि जनतेनं जर त्यांना सहकार्य केलं, नक्कीच या दिशेनं पावलं आपण उचलू शकतो. कारण धरणातलं पाणी बाष्पीभवन होऊन चाललेलं आहे आणि त्यामुळं जूनमध्येच पाणी कमी पडते, कधी मेमध्ये पाणी कमी पडते, कधी एप्रिलमध्ये पाणी पडते. मग पिकाला त्या धरणाच्या भरवशावर शेतकरी पीक लावतात, पिकाची लागवड करतात, पण मध्येच पाणी कमी पडलं म्हणून पाणीच दिलं जात नाही शेतकऱ्याला. मग शेतकऱ्यांची प्रचंड मेहनत, तिथं पण घातलेला पैसा वाया जातो आणि प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होते आणि शेती ही तोट्यात चालल्यामुळे देश तोट्यात चाललेला आहे. हे सगळं होऊ नये अशी जर आपली इच्छा असेल तर या संदर्भामध्ये सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. पाण्याचं साठवणूक सुरक्षित स्थळी, पाण्याची बचत करणं आणि पाण्याचा योग्य वापर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. पाण्याचा कुठे कुठे अपयोग होतो यावरचं संशोधन होणं अतिशय गरजेचं आहे. आताच मला सांगा की जलसिंचन पाणी प्रचंड प्रमाणामध्ये शेतीला दिलं जातं, ते नाल्या पद्धतीनं, नाल्याच्या माध्यमातून, सरीच्या माध्यमातून. ती पद्धत बंद करून जर आम्हाला जर ठिबक सिंचनाचा वापर करण्याचा प्रक्रिया जर गतिमान केली, ती अधिक सक्षम केली, अधिक सुरक्षित केली, तर जे आज 30 एकर भिजणारी जमीन 100 एकर भिजू शकते. म्हणजे आमची कितीतरी प्रमाणामध्ये जलसिंचनाच्या क्षेत्रामध्ये जमीन कोरडवाहू येऊ शकते. आणि जलसिंचन जिथं जिथं असेल, जिथं जिथं पाणी पोहोचेल, तिथं वृक्ष लागवडही चांगली होऊ शकते आणि वृक्ष संवर्धनही चांगलं होऊ शकते. आणि पर्यावरणामध्ये ज्या प्रमाणामध्ये आज जे काही प्रचंड उष्णता वाढते आहे, नांदेडचं तापमान जे आहे वाढतं आहे सध्या. नागपूर, नांदेड हे बघितलं तर जवळपास 45 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद नांदेडला झाली. हे तेव्हाचं जे चित्र बघितलं होतं तेव्हा तर अतिशय वेदनादायी वाटत होतं. हे सगळं टाळण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष संवर्धन करावं लागेल. वृक्ष संवर्धनासाठी पाण्याचं सुरक्षितता आम्हाला ठेवावी लागेल. म्हणून सगळ्यांना प्रत्येक घराला आपल्याला काही प्रमाणामध्ये टाक्या जमिनीमध्ये खोदून म्हणा किंवा टाक्या पुरून त्या ठिकाणी पाणी आपल्या छतावरचं पाणी किमान त्याच्यामध्ये ठेवून किमान 10,000 लिटर पाणी, 5,000, 10,000 जिथल्या त्या जागेच्या क्षमतेनुसार जर पाणी साठवण्याचं आम्ही बंधनकारक करू शकलो शासनाच्या संदर्भाच्या वतीनं, तर मित्रो या अनुषंगानं चांगलं काम या देशामध्ये घडू शकते. आणि देशातलं पाणी टंचाईचं संकट आणि पाणी जमिनीलाच गेलं नाही, अजून प्राण्यापर्यंत जात नाही. उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी भरणं एकमेव काम शेतकऱ्यांना आणि महिलांना, कामगारांना लागते आहे. आणि पाणी विकत घेण्याची वेळ जी आलेली आहे ती काही प्रमाणामध्ये आपल्याला हळूहळू का होईना ती पूर्ण करावी लागेल. या दिशेनं प्रयत्न व्हावेत. आता केवळ शासनालाच जबाबदार धरून, प्रशासनालाच जबाबदार धरून चालणार नाही, तर जनतेने देखील जसं लोकसहभागातून अनेक कामं होतात तसं पाणी साठवण्याचे, पाणी अडवण्याचे प्रयोग जर लोकसहभागातून जर झाले तर त्याचे प्रयोग अण्णा हजारे साहेबांनी केलेले आहेत. राळेगण सिद्धीला आम्ही गेलो होतो. राळेगण सिद्धीला या ठिकाणी जे काही ज्या पद्धतीनं अडवण्यात आलेलं आहे त्यामुळे तिथला परिसर जो हिरवागार दिसतो आहे काही बऱ्याच प्रमाणामध्ये, आणि गाव जे सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत झालेली आहे, तर याचा सिंहाचा वाटा आहे. हे देखील आपण एकदा समजून घेऊन प्रत्येक गाव हिवरे बाजार, प्रत्येक गाव राळेगण सिद्धी, पवारांचं पाटोदा अशी गावं जर आम्ही करू शकलो तर या अनुषंगानं देश समृद्ध करायचं असेल तर गावं समृद्ध करावे लागतील. त्याची सुरुवात आम्हाला या पाण्याच्या माध्यमातून करता येते का, याबद्दल जलतज्ज्ञांनी, पर्यावरण तज्ज्ञांनी, निसर्ग
प्रेमीने या संदर्भात विचारविनिमय करावा आणि आपल्याला काही सुझाव असतील, आपल्या काही सूचना असतील तर नक्की कळवा. त्या संदर्भात आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू. धन्यवाद.